नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात शेतकरी किती जमीन खरेदी करू शकतो आणि त्याबाबत कायदा काय सांगतो यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश असून येथे मोठ्या संख्येने शेतकरी आपली शेती कसतात. तसेच अनेक लोक बिगर शेती जमिनीतही गुंतवणूक करतात. कारण भारतात जमिनीत गुंतवणूक करणे सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. प्रत्येक राज्याच्या जमीन खरेदीसंबंधी वेगवेगळ्या नियमावली आहेत. गावात शेती करणे आणि एक सुंदर टुमदार घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. मित्रांनो, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य जमिनीची गरज असते. महाराष्ट्रात शेती आणि बिगर शेती जमिनीसाठी किती एकरपर्यंत मालकी मिळवता येते याबाबत अधिक माहिती घेऊया. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे हरियाणामध्ये कितीही बिगर शेती योग्य जमीन तुम्ही खरेदी करू शकता. यासाठी कुठलीही मर्यादा हरियाणामध्ये देण्यात आली नाही. केरळमध्ये विवाहित नसलेली व्यक्ती केवळ 7.5 एकरपर्यंत जमिनी विकत घेऊ शकतो. तर 5 सदस्यांचे कुटुंब 15 एकर जमीन आपल्या नावावर घेऊ शकतो. आणि हिमाचल प्रदेशात 32 एकर, कर्नाटकात 54 एकर जमीन, उत्तर प्रदेशमध्ये 12.5 एकर लागवडीयोग्य जमीन विकत घेऊ शकतो. बिहारमध्ये फक्त 15 एकरपर्यंत शेती किंवा बिगर शेती जमीन विकत घेऊ शकतो. तर गुजरातमध्ये शेती करणारी व्यक्तीच शेतजमीन विकत घेऊ शकतो. मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिक भारतात शेतीयोग्य जमीन आपल्या नावावर घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, सीलिंग कायदा काय सांगतो ते पाहूया. सीलिंग कायद्यानुसार महाराष्ट्रात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असावी याबद्दल नियम सांगितला आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल तर सरकार ती संपादित करून इतर व्यक्तींना वाटप करते. याला सीलिंग कायदा असं म्हटलं जातं. मित्रांनो, सीलिंग कायद्यानुसार तुमच्या नावाची शेती ही बागायत असेल तर त्यावर 12ही महिने पिकांसाठी पाणी आहे तर 18 एकर जमीन दाखवू शकता. दुसरीकडे तुमची शेती भात लागवड किंवा धानाचं पीक असेल तर जिला आपण हंगामी बागायती म्हणतो अशी जमीन जवळपास 36 एकर तुमच्या नावावर ठेवू शकता. आता ज्या लोकांकडे 12 महिने पाणी पुरवठा नाही पण एका पिकासाठी पाणीसाठा आहे तर तुम्ही 27 एकर जमीन तुमच्या नावावर ठेवू शकता. आता कोरडवाहू जमिनीसंदर्भात महाराष्ट्रात 54 एकर एवढी मर्यादा आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात तुमच्या नावावर जास्तीत जास्त 54 एकर कोरडवाहू जमीन ठेवू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत. नमस्कार.